हॅलो मित्रांनो, नमस्कार. एस एस चव्हाण या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला कोणता मार्मिक सल्ला दिला हे पाहणार आहोत. आणि आज निवडणुकीचं वातावरण असल्यामुळं समाजामध्ये काय स्थिती आहे याविषयीसुद्धा माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या देशात जगात अनेक जाती आहेत. भारतामध्ये तर 3,000 जाती आणि 25,000 उपजाती आहेत. विशिष्ट व्यवसायानुसार ह्या जाती पोटजाती बनलेल्या आहे. निवडणुकीमध्ये आपला धर्म, जात, व्यवसाय, नातं वगैरे पाहून लोक मत देतात. जास्त विचार न करता मत देतात, मतदान करतात. हे चुकीचं आहे. जगातील जे धर्म आहे त्यातील सारेच धर्म आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. उदाहरणार्थ हिंदू धर्म, इस्लाम धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, पारसी धर्म आणि यहुदी धर्म. आपल्या बहुजन समाजामधील अनेक नेते, पुढारी हे निवडणुकीमध्ये उभे राहतात. वेगवेगळ्या पक्षामध्ये जातात, पार्ट्या बदलतात, बनवतात. परंतु त्यांनी समाजाला एकत्र नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो समाज पुढे जाणार नाही. आता हेच बघा ना की इंग्रज लोक भारतामध्ये आले. त्यांनी डिवाइड अँड रूल पॉलिसी चालू ठेवली आणि आपल्याला विभाजित केलं. तथागत गौतम बुद्धांनी तर असं म्हटलं होतं की मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही विचार करा, त्याच्यानंतर स्वीकार करा. परंतु आजकालचे आपण नेते बघतो, हे नेते पैशासाठी, पदासाठी, खुर्चीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. ज्या समाजाने तुम्हाला नेता बनवलं आहे त्यांचा तो विचार करा. आता अशा बिकट परिस्थितीमध्ये संविधानाचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. पक्ष पार्टी नंतर आहे, उद्देश एकच आहे. कारण की अभी नहीं तो कभी नहीं दोस्तों. कारण की भारतीय संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे. या संविधानाला वाचवणं आवश्यक आहे. कारण की संविधानाला जर आपण नाही वाचवलं तर आपल्याला येणारी पिढी माफ करणार नाही. फक्त समाजाला इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नका. बहुजन हिताय, बहुजन सुखाय असंही म्हणू नका. त्यानुसार आम्ही वागलं पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेता चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न तर करा. जे लोक विचारावर चालण्याचा प्रयत्न करतात, समाजाला मार्गदर्शन करतात, त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. परंतु आपल्या या बहुजन समाजातील जे नेते आहे, बुवा बाबांच्या मागे लागतात, आपूटापूंच्या मागे लागतात. गुरु, संत, महंत, मुल्ला, मौलवी, साध्वी, दीदी यांच्या पाया पडतात, त्यांना आदर्श मानतात. हा जो समाज आहे, ज्या समाजामधून तुम्ही आले आहात, तो समाज पण गुलाम बनत आहे. कोणामुळे? तुमच्यामुळे. तुम्हाला त्यांनी निवडून दिलं. अनेकदा मी गमतीनं म्हणत असतो की नेता दिखाता है नोट, मांगता है वोट और चुन कर आने के बाद लोगों के अरमानों को पहुंचाता है चोट. जिसको कुछ आता न जाता बन गए भारत के नेता. असे नेता काही कामाचे नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्यास तो बंड करतो. डॉक्टर बाबासाहेबांनी जर आपल्या मनामध्ये आणलं असतं तर ते देशाचे प्रधानमंत्रीसुद्धा बनले असते. परंतु
समाजासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत केली, भारताची राज्यघटना बनविली. इतर लोकांनी त्यांना सहकार्य केलं. त्या राज्यघटनेला कोणी बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर सगळ्या ओबीसी समाजामधील नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र संघर्ष केलं पाहिजे आणि राज्यघटनेचं रक्षण केलं पाहिजे. तेच आपलं कर्तव्य आहे. पण काही लोक खेकड्यासारखे एक दुसऱ्यांचे पाय मागे ओढतात. यांना आपला मुख्य नेता हा आपल्या समाजातील पाहिजे की नाही माहीत नाही. SC ST OBC समाजामधील नेत्यांना पुढं न करता उच्चवर्णीय लोकांना पुढं करतात. ते तर आपलं शोषण करणारच आहे. ते मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करणार आहे. गुलामीची प्रथा पुढे आणणार आहे. ते फक्त असे म्हणतात की हिंदू धर्म लाएंगे, सनातन हिंदू धर्म लाएंगे. सनातन हिंदू धर्म म्हणजे काय त्यांना माहिती नाही आहे. त्यांना ब्राह्मण धर्म आणायचा आहे. आतापर्यंत जेवढे काही प्रधानमंत्री बनले, राष्ट्रपती बनले, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, सगळे IAS वाले हे सगळे हिंदू धर्मामधीलच आहे. मग आणखी यांना कोणता हिंदू धर्म आणायचा आहे? तुमच्या भावनेशी हे खेळत आहेत लोक. म्हणून जागरूक राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेकदा म्हटलं होतं की हा समाज विक्षिप्त लोकांच्या विचारसरणीमध्ये अडकलेला आहे. आम्ही काय करतो, मतदानाच्या वेळेस जात पाहतो, विवाहाच्या वेळेस जात पाहतो, तेवढ्यापुरतं पहा, काही हरकत नाही आहे. कुठं राहायचं आहे निवासस्थान त्याच्यामध्येही जात पाहतो. परंतु जे प्रामाणिकपणे काम करतील त्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे. अनेक लोक आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात, दिशाहीन करतात. शाळेला महत्त्व दिलं पाहिजे, रोजगाराला महत्त्व दिलं पाहिजे, महागाई कमी केली पाहिजे, लोकांना नोकऱ्या दिल्या पाहिजे, विकास झाला पाहिजे सर्वांगीण. फक्त एखादं धार्मिक स्थळ बनवून चालणार नाही. भरपूर झाले धार्मिक स्थळं. शाळा आधुनिक झाल्या पाहिजे. अनेक जिल्हा परिषदेच्या, नगरपालिकेच्या शाळांमध्ये बरोबर शौचालय नाही आहे. शिक्षकाची संख्या कमी आहे. सुखसोयी नाही आहे इतर भौतिक. आणि एकीकडं आम्ही डिजिटल इंडिया म्हणून गवगवा करतो, दौंडी पिटतो. हे काही कामाचं नाही. अनेक नेते दैववादी बनलेले आहे. ते आपल्या अनुयायांना वैज्ञानिक दृष्टिकोन देऊ शकत नाहीत, जागरूक करू शकत नाही. त्यांचे अनुयायी अंधभक्त राहिले तरच त्यांना वोट देतील ना. हे बी अंदर की बात आहे. म्हणून यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं एकदा की मनाचं स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य. ज्याचं मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेल्या समान आहे. किती महत्त्वपूर्ण विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते. त्यांनी दिल्ली येथे 21 एप्रिल 1951ला म्हटलं होतं की भुकेल्यांना भाकरी पाहिजे, कोरडी सहानुभूती नको. आपल्या हितचिंतकांच्या सहकार्यानं आपण आपली प्रगती केली पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी 15 ऑक्टोबर 1956ला असं म्हटलं होतं की या देशामध्ये बुवाबाजीचे जाळे पसरले आहे. आताही पसरलेलेच आहे. आणि ते पुढं म्हणतात की एखाद्या व्यक्तीने तो गटारामध्ये लोळला, गटारातील पाणी प्याला, लंगोटी लावली, केस वाढवले तरी त्याला सिद्ध पुरुष मानतात. ज्याने चांगले कपडे घातले, शुद्ध पाणी मागितलं तर त्याला मिजाजखोर म्हणतात. ही एक शोकांतिका आहे असं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं.
डॉक्टर बाबासाहेबांनी हे सुद्धा सांगितलं होतं की निवडणूक ही तर एक क्रिकेट मॅच आहे. एकदा हरलं तर काही हरकत नाही, परत तयारीला आपण लागलं पाहिजे मॅचसारखं. भंडारा जिल्ह्यामध्येच त्यांना पराजित केलं होतं डॉक्टर बाबासाहेबांना. तरीसुद्धा त्यांनी हिंमत हारली नाही. देशाची राज्यघटना बनविण्यामध्ये त्यांना अनेक लोकांनी मदत केली. भारतीय राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे. जे मनुस्मृतीला पुढं आणण्याचा प्रयत्न करतात, मनुस्मृतीचं गुणगान करतात, अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. मनुस्मृती जर पुढे आली तर देश गुलामीकडे जाणार आहे. स्त्रियांना आणि इतर समाजातील सगळ्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहे. फक्त एकाच वर्णाचं वर्चस्व राहणार आहे. ही गोष्टसुद्धा आम्ही लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो. कारण की हे जे नेते आहे हे विकल्या जात आहे. बहुसंख्य नेते, खोक्यांचं सरकार आपल्या देशामध्ये आलेलं आहे. महाराष्ट्रामधील सरकार ही तुम्हाला माहिती आहे. फक्त पैसा पाहिजे, खुर्ची पाहिजे. समाज गेला गड्ड्यात, त्यांना काहीही देणं घेणं नाही. डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेता, शाहू फुले आंबेडकर यांचं लोकांना इमोशनल बनवता, बहुजन हिताय बहुजन सुखाय यांचा जय जयकार करता आणि आचरण जर तुम्ही गुलामासारखं करत असाल तर याला काहीही अर्थ नाही. म्हणून सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की हे जे नेते अभिनेते जे कोणी येतील त्यांचा बायोडाटा पहा, घोषणापत्र मागा. मागच्या वेळेस तुम्ही ज्या घोषणा दिल्या होत्या त्यापैकी किती पूर्ण केल्या? आता कोणत्या घोषणा तुम्ही देत आहात? कारण की ज्या घोषणा या सरकारने दिल्या होत्या त्याच्यामध्ये 15 लाख खात्यामध्ये येईल, विदेशातून काळा पैसा भारतामध्ये येईल, महागाई कमी होईल, पेट्रोलची किंमत 50 रुपयापर्यंत येईल, दरवर्षी 2 करोड लोकांना रोजगार मिळेल. ह्या घोषणा पूर्ण झाल्या का? हे तर जुमलेच निघाले. मग यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की नाही? आपल्या घरी आल्यानंतर प्रत्येकांना प्रश्न विचारा, कोणत्याही पार्टीचा असो. मनुस्मृतीचं जर गुणगान कोणी करत असेल तर तो आपला मित्र होऊच शकत नाही, तो समाजाला पुढं नेऊच शकत नाही. ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेबांनी जो मार्मिक संदेश जनतेला दिला की आपल्या समाजातील, बहुजन समाजामधील सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र या, तानाशाही हुकुमशाही शक्तीचा आपण प्रतिकार केला पाहिजे. तेव्हाच येणारी पिढी आपलं नाव घेईल, नाहीतर आपल्याला क्षमा करणार नाही. समझदार को इशारा काफी है दोस्तों. हे जे माझे विचार पटले असतील तर घ्या. म्हणून शेवटी मला असं म्हणायचं आहे, पटे तो सौदा नाही तो दुकान चौदा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज बस एवढंच. धन्यवाद.